हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण एक वेगळा विषय घेऊन, वेगळा टॉपिक घेऊन स्पोकन इंग्लिशचा पुन्हा एकदा भेटतो आहे. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक आवडेल आणि शिकता शिकता, व्हिडिओ ऐकता ऐकता, बघता बघता प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी पटापट करायच्या आहेत आणि व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूयात. तर आजचा टॉपिक आहे कॅन आणि कुड. हे दोन शब्द बघताना आपल्याला खूप जवळचे वाटतात आणि ते तसे आहेत सुद्धा. आपण थोडेसे ते कधी हा कधी तो वापरू शकतो, पण तरीही त्याच्यामध्ये थोडासा कॉन्टेक्स्टमध्ये फरक आहे. तर कॅन हा शब्द नक्की कधी वापरायचा आणि कुड हा शब्द नक्की कधी वापरायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. आता कॅन कधी वापरू शकतो आपण, तर आपण एखादी गोष्ट करू शकतो हे सांगण्यासाठी आपण कॅन हा शब्द वापरू शकतो. म्हणजेच आपल्यामध्ये काय करण्याची ॲबिलिटी आहे ते सांगण्यासाठी आपण कॅन हा शब्द वापरू शकतो. त्याच्यानंतर कोणाला परमिशन द्यायची आहे किंवा कोणाकडनं परमिशन घ्यायची आहे असं जेव्हा वाक्य आपल्याला तयार करायचं असेल, बोलायचं असेल, तेव्हा आपण कॅनचा वापर करतो. आणि पॉसिबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट शक्य आहे, असं होऊ शकेल, असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण त्या वाक्यासाठी सुद्धा आपण कॅन या शब्दाचा वापर करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण अनेक गोष्टी करू शकतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल आय कॅन स्विम, आय कॅन जम्प, आय कॅन टॉक, आय कॅन स्पीक. तर मी उड्या मारू शकते, मी अभ्यास करू शकते, मी बोलू शकते, वाचू शकते. हे अशी वाक्य म्हणण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करू शकतो, जिथे आपली काय आपण करू शकतो, आपली ॲबिलिटी काय आहे ते आपल्याला सांगायचं असतं. आणि आपली किंवा दुसऱ्या कोणाची सुद्धा. ठीक आहे. परमिशन, कॅन आय गो टू द बाथरूम किंवा कॅन आय हॅव सम वॉटर प्लीज, असं कोणाला आपल्याला विचारायचं असतं तेव्हा आपण एक थोडंसं पोलाइटली विचारण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करतो. ठीक आहे. किंवा प्रश्न विचारण्यासाठी खास करून. आणि पॉसिबिलिटी म्हणजेच इट कॅन बी व्हेरी हॉट इन मे महिन्यात खूप उकाडा असू शकतो, खूप उकडू शकतं, असं जे आपण मराठीमध्ये म्हणतो त्याच्यासाठी आपण इंग्लिश वाक्य बोलताना कॅन हा शब्द वापरायचा आहे. कुड कधी वापरायचं, तर पास्ट ॲबिलिटी. पास्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट घडून गेलेली असते, म्हणजे मी माझ्या लहानपणी हे करू शकत होते असं सांगण्यासाठी आपण कुड या शब्दाचा उपयोग करू शकतो. पोलाईट रिक्वेस्ट, एखाद्याला खूप पोलाइटली, नम्रपणे काही रिक्वेस्ट करायची असेल तर आपण कुडचा वापर करतो. आणि पॉसिबिलिटी अगेन, तर म्हणजे इट कुड रेन लेटर, कदाचित नंतर पाऊस पडू शकतो. आता कॅन आणि कुड ह्याच्यामध्ये एक जर झिस्ट काढायचं, पटकन एका वाक्यात त्यांच्यामधला फरक सांगायचा, तर आपल्याला असा सांगता येऊ शकतो की कॅन हे एक थोडासा स्ट्रॉंग शब्द आहे आणि आत्ता जे घडू शकतंय, आत्ता जे घडणार आहे, घडतंय ते दर्शवण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. आणि कुड हा जो शब्द आहे तो थोडासा सॉफ्ट आहे, पोलाईट आहे आणि आपण आधी काय करू शकले असते किंवा शकलो असतो हे सांगण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. आता या दोन्ही जे शब्द आहेत त्यांचे कसे कसे आपण वाक्यात उपयोग करू शकतो किंवा या शब्दांचा वापर करून आपण कसं वाक्य वापरू शकतो ते आपण आता बघूयात. आता कॅन ॲज ॲबिलिटी म्हणजे आपण काय करू शकतो किंवा दुसरं कोणीतरी असेल तर ते काय करू शकतं त्याची आपण वाक्य इथे बघूयात. आय कॅन राईड अ बायसिकल, शी कॅन स्पीक 3 लँग्वेजेस, दे कॅन सॉल्व दिस पझल इझिली, माय लिटिल ब्रदर कॅन काउंट टिल 100, वी कॅन कुक डिनर आवरसेल्स, आम्ही आमचं स्वतःचं जेवण बनवू शकतो. आता कॅन ॲज अ परमिशन म्हणजे कोणाला परमिशन द्यायची असेल किंवा कोणाकडनं परमिशन घ्यायची असेल तरीसुद्धा आपण कॅन हा शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, कॅन आय गो आउट टू प्ले मॉम, ओके. यू कॅन बॉरो माय पेन, तू माझं पेन घेऊ शकतेस किंवा कोणतीही वस्तू असेल, तू माझी पेन्सिल वापरू शकतेस. कॅन वी वॉच टी व्ही आफ्टर डिनर, स्टुडंट्स कॅन यूज लायब्ररी पोस्ट लंच, कॅन आय सिट हिअर. आता ही वाक्य तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये मिक्स आहे, काही वाक्यांमध्ये परमिशन मागितलेली आहे आणि काही वाक्यांमध्ये परमिशन दिलेली आहे. आता कॅन ॲज पॉसिबिलिटी, इट कॅन गेट व्हेरी कोल्ड ॲट नाईट, दिस रोड कॅन बी व्हेरी डेंजरस ड्युरिंग रेनी सीझन, टू मच शुगर कॅन हार्म युअर टीथ,
Mistakes can happen and that is okay. Thunderstorm can cause power cut. आता could as past ability. My brother could climb trees when he was a child or when he was a kid. She could dance for hours without getting tired. My grandmother could cook delicious meal without recipes. I could remember all the capital cities in grade 4. We could stay up late during summer holidays. Could as polite request. Could you please help me with my homework? Could I borrow your book for a day? Could you pass me that salt please? Could you turn down the volume a little? Could you explain that again? Okay. आता could as possibility. She could be at the library right now. He could win the game if he practices more. The keys could be in your bag. The idea could actually work. The medicine could make you sleepy. ठीक आहे. तर हे होतं सगळं आपलं कॅन आणि कुड याच्यामध्ये फरक काय आहे, साम्य काय आहे याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ होता. त्याची वाक्य पण आपण बघितली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप थँक्यू. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी जर बघता किंवा व्हिडिओ ॲक्च्युअली सुरू करण्यापूर्वी केलेल्या नसतील तर आता जरूर करा. मित्रांना, नातेवाईकांना जरूर सांगा. आणि पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह, नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया. बाय बाय.